Good morning, all of you. Today start new chapter diuretics. In this chapter, I teach you definition of diuretics, then classification with example. So first start definition of diuretics. Diuretics means diuretics are the drug which increase the rate of urine excretion by kidney primarily by inhibiting tubular reabsorption of sodium and its osmotic equivalent amount of water. Means diuretics are the drug. Diuretics असे ड्रग आहे की जे increase the rate of urine excretion. डायरेटिक्स असे ड्रग आहे की जे आपण यूज केल्यानंतर तुमचं लगेचचं प्रमाण जे काय करतं वाढवतं. इन्क्रीज द रेट ऑफ युरिन एक्सक्रीशन. युरिन एक्सक्रीशन रेट काय करतं हे इन्क्रीज करत काम करतं डायरेटिक्स. त्यासाठी आपण करत असतो डायरेटिक्स ड्रग हे यूज करीत असतो. प्रिमियरली बाय इनहिबिटिंग ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन ऑफ सोडियम. जे पण सोडियम सबस्टन्स आहे ज्यावेळेस सोडियम सबस्टन्स काय करतं ते इनहिबिटिंग म्हणजे काय रिड्यूस करतं अपोज करतं ते ॲब्सॉर्प्शनसाठी. ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन ऑफ सोडियम अँड इट्स ऑस्मोटिक इक्विव्हॅलंट अमाऊंट ऑफ वॉटर. रिअब्सॉर्प्शन म्हणजे काय. रिअब्सॉर्प्शन ऑफ सोडियम म्हणजे काय तर सोडियम सबस्टन्स इट हॅज ऑलरेडी सिक्रेट इन टू रिनल ट्युबल्स देन सच ॲज ग्लुकोज अदर सबस्टन्स असतात त्यासोबत तुमचे ग्लुकोज प्रोटीन ते काय करतात दिस रिअब्सॉर्ब सबस्टन्स आर रिटर्न टू द ब्लड. म्हणजे ऑलरेडी तुमचा सोडियम सबस्टन्स हा ॲब्झॉर्ब असतो परंतु ज्यावेळेस पुन्हा परत रिपीट प्रोसेस होती ज्यावेळेस तुमचा सोडियम जो सबस्टन्स आहे तो काय होतो तुमचा रिटर्न टू ब्लड तो काय करतो परत ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होतो. त्याला आपण काय म्हणतो रिअब्झॉर्प्शन ऑफ सोडियम अँड इट्स ऑस्मोटिक इक्विव्हॅलंट अमाऊंट ऑफ वॉटर. जे पण तुमचं पाणी आहे त्याचं ऑस्मोटिक समतोल प्रमाणात ते ठेवत असतात. हे झालं तुमचं डायरेटिक्स. सिम्पल. डायरेटिक्स म्हणजे काय. डायरेटिक्स आर द ड्रग विच इन्क्रीज द रेट ऑफ युरिन एक्सक्रीशन. म्हणजे युरिनचा जो रेट आहे म्हणजे लगेचचं प्रमाण जे ते वाढवण्यासाठी आपण काय करतो आपण डायरेटिक्स ड्रग काय करतो यूज करत असतो. देन आपण त्याचे क्लासिफिकेशन बघूया. त्यामध्ये दोन क्लास पडतात. फर्स्ट मॉडर्न क्लासिफिकेशन ऑन केमिकल बेसिस. मॉडर्न क्लासिफिकेशन ऑफ केमिकल बेसिस. त्यामध्ये आहे तुमचं सायक्लिक पॉलिनायट्रोजन कंपाऊंड. त्यामध्ये एक्झाम्पल आहे झॅन्थिन डिरेटिव्ह त्यानंतर अमायनो फायलिन. त्यामध्ये फर्दर सेकंड डिरेटिव्ह आहे पेट्रिडिन डिरेटिव्ह. पेट्रिडिन डिरेटिव्ह म्हणजे एक्झाम्पल आहे त्याचं ट्रायमेट्रिन. सेकंड क्लास आहे ऑर्गॅनोमर्क्युरल्स. त्याचं एक्झाम्पल आहे मर्कॅप्टोमिरिन. थर्ड आहे सल्फोनामाइड. सल्फोनामाइड म्हणजे काय तुमचं सल्फोन कंटेनिंग अमाइड. त्यामध्ये फर्स्ट दोन डिरेटिव्ह पडतात. फर्स्ट इज द वन त्याचं एक्झाम्पल आहे त्यामध्ये फर्स्ट डिरेटिव्ह आहे 1,3,4 थायडायझोल डिरेटिव्ह. ओके. त्याचं एक्झाम्पल आहे ॲसिटोझोलामाइड. नेक्स्ट त्यामध्ये टाईप आहे सल्फोमाइल बेन्झोइक ॲसिड डिरेटिव्ह. सल्फोमाइल बेन्झोइक ॲसिड त्याचं एक्झाम्पल आहे फ्युसिमाइड. त्यानंतर थर्ड आहे सी थायोझाइड अँड हायड्रोथायझाइड कंटेनिंग डिरेटिव्ह. त्याचं एक्झाम्पल आहे तुमचं हायड्रोक्लोरिक थायोझाइड. त्याचबरोबर तुमचं क्लोरोथायोझाइड. नेक्स्ट क्लास आहे मिसेलियस सल्फोनाइड. मिसेलियस सल्फोनाइडमध्ये तुमचा एक्झाम्पल आहे क्लोरोथॅलेडोन. ओके. अशा प्रकारे तुमचा पहिला जो पण क्लास आहे डायरेटिक मॉडर्न क्लासिफिकेशन ऑफ केमिकल बेसिस. जे पण केमिकल बेसिसचं क्लासिफिकेशन आहे डायरेटिक्सचं त्यामध्ये तुमचे किती क्लास आहे त्यामध्ये फर्दर 3 टाईप आहे. 3 टाईपमध्ये फर्दर सब टाईप आहे. फर्स्ट आपण बघितलं फर्स्ट सायक्लिक पॉलिनायट्रोजन कंपाऊंड. सायक्लिक पॉलिनायट्रोजन कंपाऊंडमध्ये 2 डिरेटिव्ह आहे. एक झॅन्थिन डिरेटिव्ह आणि दुसरे आहे पेट्रिडिन डिरेटिव्ह. त्यानंतर सेकंड टाईप आहे ऑर्गॅनोमर्क्युरल्स. त्यामध्ये एक्झाम्पल आहे तुमचं मर्कॅप्टोमिरिन. थर्ड टाईप आहे सल्फोनामाइड. त्यामध्ये तुमचे 3 डिरेटिव्ह. फर्स्ट इज द 1,3,4 थायडायझोल डिरेटिव्ह. त्यानंतर सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे सल्फोमाइल बेन्झोइक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. थर्ड आहे थायझाइड अँड हायड्रोथायझाइड डेरिव्हेटिव्ह.
त्यानंतर फोर्थ त्यामध्ये टाईप करतो मिसलिनियस सल्फोनामाइड. मिसलिनियस सल्फोनामाइडचं एक्झाम्पल आहे तुमचं क्लोथिनामाइड. ओके. नेक्स्ट त्यामध्ये दुसरा एक त्यामध्ये फोर्थ क्लास त्यामध्ये आहे स्टिरॉइड अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट. स्टिरॉइडल अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट हे काय करतं तुमचं जी पण लेवल वाढलेली असते स्टिरॉइडची अल्डोस्टेरॉनची ते काय करतं डिक्रीज करण्यासाठी आपण काय करतो अँटागोनिस्ट हे यूज करतो. त्याचं एक एक्झाम्पल आहे स्पायरोलॅक्टोन. त्यानंतर फिफ्थ टाईप आहे तुमचा फिनॉक्झी ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. फिनॉक्झी ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्हमध्ये त्याचं एक्झाम्पल आहे इथॅक्रेनिक ॲसिड. ओके. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे त्याचं मिसलिनियस. नेक्स्ट टाईप आहे मिसलिनियस डायरेटिक. मिसलिनियस डायरेटिक्स एक्झाम्पल आहे मॅन्टॉल अँड युरिया. अशा प्रकारे तुमचे झाले 6 टाईप झाले फर्स्ट क्लासमध्ये. मॉडर्न क्लासिफिकेशन ऑफ केमिकल बेसिस. केमिकल बेसिसमध्ये तुमचे किती झाले 6 टाईप झाले. फर्स्ट आपण बघितला सायक्लिक पोलोनायट्रोजन कंपाऊंड. त्यानंतर सेकंड टाईप बघितला आपण त्यामध्ये ऑर्गेनोमॅर्क्युलरस. त्यानंतर थर्ड आहे सल्फोनामाइड. त्यानंतर 4 टाईप बघितला आपण स्टिरॉइडल अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट. फिफ्थ आहे फिनॉक्झी ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. 6 आहे मिसलिनियस डायरेटिक्स. नेक्स्ट त्यानंतर दुसरा टाईप आहे त्यामध्ये आहे तुमचा विथ इंट्रोडक्शन ऑफ हायली ॲक्टिव्ह कंपाऊंड द डायरेटिक्स मे बी डिवायडेड इंटू 2 मेजर ग्रुप. जे पण हायली ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे डायरेटिक्सचे त्यामध्ये 2 टाईप पडतात, 2 ग्रुप आहे त्यामध्ये. फर्स्ट ग्रुप आहे तो आहे लो सिलिंग डायरेटिक्स. लो सिलिंग डायरेटिक्स आणि सेकंड आहे हाय सिलिंग डायरेटिक्स और त्यालाच अल्टरनेटिव्ह नेम आहे लूप डायरेटिक्स. ओके. लूप डायरेटिक्स. सो तर आपण फर्स्ट स्टार्ट करूया. लो सिलिंग डायरेटिक्स. लो सिलिंग डायरेटिक्स मीन्स low ceiling diuretics. Okay, they have longer duration of action, medium potency, are useful in long term. They have longer duration of action. Longer duration of action म्हणजे जे पण तुमची लो सिलिंग डायरेटिक आहे याची ॲक्शन कशी असते जास्त काळ असते. देन मीडियम पोटेन्सी त्याची पोटेन्सी एकदम मिडियम असते. आर युजफुल इन लॉंग टर्म थेरपी आणि जास्त काळ लॉंग टर्म थेरपीमध्ये आपण काय करतो आपण लो सिलिंग डायरेटिक्स यूज करतो. लो सिलिंग म्हणजे काय तुमचा कमी मर्यादा लघवीचे प्रमाण वाढवणे. जे आपण ज्यावेळेस लो सिलिंग डायरेटिक्स यूज करतो त्याचं कसं असते जी पण लघवीचं प्रमाण असतं वाढवणारा हे ड्रग आहे हे काय करायचं कमी प्रमाणात ते इफेक्ट दाखवतात ॲज कम्पेअर टू हाय सिलिंग डायरेटिक. हाय सिलिंग डायरेटिक्स मीन्स दे हॅव रॅपिड ऑनसेट बट शॉर्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन. दे हॅव रॅपिड ऑनसेट. रॅपिड ऑनसेट म्हणजे काय ते रॅपिडली ॲक्शन घ्यायला सुरुवात करतं परंतु त्याची जी पण ॲक्शन आहे ड्युरेशन ॲक्शन ही कशी असते शॉर्ट असते. ॲज द मेनली ॲक्ट ऑन असेंडिंग लिंब ऑफ लूप हेनली आर कॉल्ड ॲज लूप डायरेटिक्स. लूप डायरेटिक्स म्हणजे काय ॲज द मेनली ॲक्ट ऑन असेंडिंग लिंब ऑफ लूप. जे पण तुमचं ड्रग आहे ते काय करते डायरेक्टली का तुमच्या असेंडिंग लिंब लूपला काय होते अटॅच होतं त्याला आपण काय म्हणतो लूप डायरेटिक्स. ओके. तर आपण फर्स्ट एक्झाम्पल बघूया डायरेटिक्सचं फर्स्ट एक्झाम्पल बघूया आपण फ्युरिसिमाइड. ओके. फ्युरिसिमाइड म्हणजे आपण त्याला अल्टरनेटिव्ह नेम आहे फ्युरिसिमाइड. त्याची आपण फर्स्ट केमिस्ट्री बघूया फ्युरिसिमाइडची. इट इज सल्फोमाइल बेन्झोइक ॲसिड डेरिव्हेटिव्ह और एन्थ्रेनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. जे पण तुमचं फ्युरिसिमाइड याची 2 डेरिव्हेटिव्ह आहे. वन इज द सल्फोमाइल बेन्झोइक ॲसिड हे जे पण तुमचं सल्फोमाइल बेन्झोइक ॲसिड ती आणि अनदर डेरिव्हेटिव्ह आहे एन्थ्रेनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. ओके. इट इज हाय सिलिंग डायरेटिक. हे तुमचं कोणत्या टाईपमध्ये तुमचं हाय सिलिंग डायरेटिक्समध्ये यूज करतो. म्हणजे आपण हे जर हा ड्रग यूज केला फ्युरिसिमाइड तर जास्त प्रमाणात काय होणार त्याचं इन्क्रीज होणार काय रेट ऑफ युरिन एक्सक्रिशन. त्यासाठी आपण काय करतो फ्युरिसिमाइड हे ड्रग आपण यूज करतो. केमिस्ट्रीमध्ये हे तुमचं आहे फ्युरिसिमाइडचं स्ट्रक्चर. अशा प्रकारे तुमचं स्ट्रक्चर आहे. फ्युरिसिमाइडचं केमिकल नेम आहे तुमचं 4-chloro
फ्युरोसेमाइड हे तुमचं फ्युरोसेमाइडचं स्ट्रक्चर. फ्युरोसेमाइड स्ट्रक्चरचं त्यामध्ये आपण त्याचे केमिकल नेम बघूया. केमिकल नेम आहे फ्युरोसेमाइडचं तुमचं 4-क्लोरो 9-फ्युरिफ्युराइल 5-सल्फोमाइल अँथ्रेनिक ॲसिड. ही झाली फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, बरोबर. त्यानंतर सेकंड त्याचं केमिकल नेम आहे 4-क्लोरो 2-फ्युरिफ्युराइल अमायनो 5-सल्फोमाइल बेन्झोइक ॲसिड. हे एक डेरिव्हेटिव्ह आहे, हे एक डेरिव्हेटिव्ह. अशा प्रकारे दोन केमिकल नेम आहे अल्टरनेटिव्ह. वन इज द अँथ्रेनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह कंटिन्यूइंग, सेकंड इज द बेन्झोइक ॲसिड डेरिव्हेटिव्ह कंटिन्यूइंग. ओके, तर फर्स्ट आपण त्याचा केमिकल नेम बघूया. हे तुमचं स्ट्रक्चर फॉर फ्युरोसेमाइड. त्याच्यामध्ये त्याचं केमिकल नेम काय, 4-क्लोरो 9-फ्युरिफ्युराइल 5-सल्फोमाइल अँथ्रेनिक ॲसिड. 4-क्लोरो मीन्स ॲट अ 4 पोझिशन, 1, 2, 1, then 2 ही पोझिशन, 3rd पोझिशन, अँड 4 ही 5 पोझिशन, अँड दी 6 पोझिशन. तर ही जी हा जो 4 पोझिशन आहे CL, हा ही पोझिशन, ही तुमचा 4 पोझिशनला ॲट अ 4 पोझिशनला तुमचं काय CL म्हणजे काय तुमचा हा जो CL याला आपण काय म्हणतो क्लोरीन. ओके, तर तुमच्या 4th पोझिशनला तुमचं काय क्लोरीन, हा जो क्लोरीन ग्रुप आहे हा क्लोरीन ग्रुप अटॅच असतो. त्यामुळे आपण त्याला 4-क्लोरो N-फ्युरिफ्युराइल म्हणजे तुमचा हा ग्रुप, N-फ्युरिफ्युराइल 5-सल्फोमाइल अँथ्रेनिक ॲसिड. 5-सल्फोमाइल म्हणजे तुमचा ॲट 4 पोझिशन, त्यानंतर 5 पोझिशन, हा तुमचा 5 पोझिशन, हा तुमचा सल्फोमाइल अँथ्रेनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. अँथ्रेनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह म्हणजे तुमची पूर्ण डेरिव्हेटिव्ह जी आहे COOH आणि NHCH2 हा जो ग्रुप आहे हो काय तुमचा अँथ्रेनिक ॲसिड कंटिन्यू तुमचा ग्रुप झाला. त्यामुळे अशा प्रकारे याचं केमिकल नेम देण्यात आलं आहे. केमिकल नेम आपण बघितलं तर काय केमिकल नेम आहे तर 4-क्लोरो म्हणजे काय तुमचं ॲट अ 4 पोझिशन, म्हणजे हा क्लोरीन, हा काय तुमचा क्लोरीन ॲट अ 4 पोझिशनला काय अटॅच असतो. नंतर N-फ्युरिफ्युराइल म्हणजे तुमचा हा जो N आहे हा तुमचा काय फ्युरिफ्युराइल ग्रुप. नंतर 5-सल्फोमाइल म्हणजे तुमचा हा जो 5 पोझिशन आहे ह्या 5 पोझिशनला तुमचा हा पूर्ण सल्फोमाइल ग्रुप. आणि अँथ्रेनिक ॲसिड म्हणजे बेन्झीन रिंग COOH तुमचा आणि NHCH2 जो हा ग्रुप आहे हा पूर्ण काय तुमचा अँथ्रेनिक डेरिव्हेटिव्ह आहे. अशा प्रकारे तुमचं झालं हे केमिकल नेम. त्यानंतर सेकंड केमिकल नेम त्याचं 4-क्लोरो म्हणजे तुमचा हा 4-क्लोरो, त्यानंतर 2-फ्युरिफ्युराइल अमाइन, 2-फ्युरिफ्युराइल म्हणजे 1 हा तुमचा 2, हा 3, क्लोरीनचा तुमचा हा 4, हा 5 आणि हा 6 नंबरिंग दिला, बरोबर. तर त्यामध्ये 4-क्लोरो म्हणजे तुमचा हा 4-क्लोरो, त्यानंतर 2-फ्युरिफ्युराइल अमाइन ॲट 2 पोझिशन म्हणजे ही पोझिशन 2-फ्युरिफ्युराइल म्हणजे हा तुमचा 2-फ्युरिफ्युराइल अमायनो NHCH2 आणि पूर्ण फ्युरॉन कंटेनिंग जो पण हे स्ट्रक्चर आहे हे तुमचं पूर्ण आलं तुमचं 2-फ्युरिफ्युराइल अमायनो 5-सल्फोमाइल 5 ॲट अ 5 पोझिशन म्हणजे ही पोझिशन, हे जे पूर्ण स्ट्रक्चर तुमचं हे काय तुमचं सल्फोमाइल बेन्झोइक ॲसिड तुमची ही पूर्ण बेन्झोइक ॲसिड म्हणजे काय तुमची ही पूर्ण बेन्झीन रिंग आणि COOH ही तुमची झाली बेन्झोइक ॲसिड. पूर्ण बेन्झोइक ॲसिड म्हणजे काय तुमची ही बेन्झीन रिंग. अशा प्रकारे त्याला COOH. ओके, COOH ही झाली तुमची बेन्झोइक ॲसिड कंटेनिंग बेन्झीन रिंग. अशा प्रकारे झालं सेकंड केमिकल नेम ऑफ फ्युरोसेमाइड. ओके, देन नेक्स्ट आपण बघितलं इट कंटेन फ्युरॉन हेट्रोसायकल इट अँथ्रेनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. जे पण तुमचं फ्युरोसेमाइड ड्रग आहे त्याचं आपण केमिकल नेम बघितलं अँथ्रेनिक ॲसिड डेरिव्हेटिव्हचं. फर्स्ट क्लोरो ग्रुप इज प्रेझेंट ॲट 4 पोझिशन. जे पण तुमचं फ्युरोसेमाइड आहे फ्युरोसेमाइड स्ट्रक्चर आहे तुमचं ॲट 4 पोझिशनला काय तुमचा हा क्लोरीन ग्रुप अटॅच. ओके, सेकंड सल्फोमाइड ग्रुप ॲट 5 पोझिशन म्हणजे जो पण तुमचा सल्फोमाइड ग्रुप आहे ॲट 5 पोझिशन मध्ये तुमची
म्हणजे तुमची हा जो आहे हा कोणत्या 5 पोझिशनला तुमचा सेल्फ फिनोल ग्रुप अटॅच आहे. ओके. त्यानंतर थर्ड पॉईंट, एन फिनोल्फिनाइल ग्रुप ऑन ॲरोमॅटिक अमायनो ग्रुप प्रोव्हाइड व्हेरी हाय डिग्री ऑफ डायरेक्टिक ॲक्टिव्हिटी. म्हणजे जे पण तुमचा एन फिनोल्फिनाइल ग्रुप आहे इन दिस स्ट्रक्चर, म्हणजे हा ग्रुप हा ग्रुप जर प्रेझेंट असेल स्ट्रक्चरमध्ये तर त्यामुळे तुमचं काय होतं, जी पण हाय डिग्री ॲक्टिव्हिटी डायरेक्टिक ॲक्टिव्हिटी काय होती तुमची इन्क्रीज होते. ओके. नेक्स्ट पॉईंट, द प्रेझेन्स ऑफ कार्बोक्सिल ग्रुप मेक द कंपाऊंड सफिशियंटली स्ट्रॉंग ॲसिड. तुमच्या स्ट्रक्चरमध्ये फिरोसमॅटिक कार्बोक्सिल ग्रुप काय असतो प्रेझेंट असतो, त्यामुळे काय होतं तुमचं जे पण ड्रग येतो काय असतो स्ट्रॉंगर ॲसिड असतो, सफिशियंटली स्ट्रॉंगर ॲसिड असतो. नेक्स्ट पॉईंट, द बेसिक नायट्रोजन ग्रुप ॲक्सेप्ट प्रोटॉन म्हणजे तुमचा H+ आहे, H+ आयन फ्रॉम COH ग्रुप. म्हणजे तुमचा हा जो H आयटम हा ग्रुप काय होतो अटॅच होतो नायट्रोजन ग्रुप ॲक्सेप्ट फ्रॉम, जो पण नायट्रोजन ग्रुप त्याला होतो अटॅच होतो, विच इज लिपोफिलिक ॲब्झॉर्बेबल फ्रॉम द फ्युरोसेमाइड. म्हणजे तुमचा हा जो कार्बोक्सिलिक ॲटम आहे हा हायड्रोजन ॲटम हा काय होतो तुमचा ॲक्सेप्ट होतो ॲज अ नायट्रोजनचा, त्याला आपण काय म्हणतो आपण त्याला लिपोफिलिक. लास्ट पॉईंट, दस इट इज ॲब्झॉर्ब ॲट अ pH 5 to 8 थ्रू इंटेस्टाईन गिवन ओरली. जे पण आपण ड्रग आहे तो आपण काय करतो ओरली ॲब्झॉर्ब ॲट अ pH किती 5 to 8 पर्यंत. ओके. तर फ्युरोसेमाइडची आपण प्रॉपर्टीज बघूया. प्रॉपर्टीजमध्ये फर्स्ट, इट इज व्हाईट क्रिस्टलाइन पावडर ओडरलेस अँड टेस्टलेस. जे पण तुमचं फ्युरोसेमाइड डायरेक्टिक्स आहे त्याची एकदम व्हाईट अशी क्रिस्टलाइन पावडर असते, त्याला कुठलंही ओडर नसते आणि त्याला कुठलीही टेस्ट पण नसते. इट इज व्हेरी हायली सोल्युबल इन वॉटर. जे पण तुमचं फ्युरोसेमाइड ड्रग हे काय असतं व्हेरी स्लाइटली काय असतं सोल्युबल असतं इन वॉटरमध्ये, बट इन सोल्युशन ऑफ अल्कली हायड्रॉक्साईड. जे पण तुमचं अल्कली हायड्रॉक्साईड आहे त्यामध्ये ते कसं असतं इनसोल्युबल असतं. देन नेक्स्ट बघूया आपण केमिकल प्रॉपर्टी. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्युरोसेमाइड. इट्स अल्कोहोलिक सोल्युशन इज ट्रीटेड विथ डायमिथाइल अमायनो बेन्झाल्डिहाइड सोल्युशन. इट फर्स्ट गिव्ह ग्रीन कलर विच चेंज टू डीप. केमिकल प्रॉपर्टीज बघा आपण फ्युरोसेमाइडची. केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय, तिचं ज्यावेळेस आपण त्याचं अल्कोहोलिक सोल्युशन बरोबर काय करतो ट्रीट करतो, म्हणजे अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ डायरेटिक्स म्हणजे तुमचा फ्युरोसेमाइड, त्यामध्ये आपण जर डायमिथाइल अमायनो बेन्झाल्डिहाइड सोल्युशन जर ॲड केलं तर तुम्हाला फर्स्ट काय होतं गिव्ह ग्रीन कलर आपल्याला डेव्हलप होतो आणि काही टाईम नंतर त्याचा कलर चेंज होऊन तुम्हाला काय होतो डीप रेड कलर काय होतो तुम्हाला ऑब्झर्व होतो. अशा प्रकारे झाली केमिकल प्रॉपर्टी. देन नेक्स्ट, stability and storage of furosemide. Stability and storage of furosemide, it is stable in air but is affected by light. जे पण त्याची स्टॅबिलिटी आहे ते कसं असतं स्टेबल इन एअर बट अफेक्टेड बाय लाईट. एअरमध्ये स्टेबल असतं परंतु ज्यावेळेस त्याच्यावर लाईट पडते त्यावेळेस ते काय होतं अफेक्टेड फ्रॉम लाईट, म्हणजे त्याची इफेक्ट पडतात लाईटचे, त्यामुळे ते कसं असतं आपण कशामध्ये स्टोअर करून ठेवतो आपण ते इट इज स्टोअर इन वेल क्लोज कंटेनर राईज रेजिस्टंट कंटेनर. लाईट रेजिस्टंट कंटेनरमध्ये आपण करतो ते स्टोअर करतो का तर ते लाईटमध्ये ज्यावेळेस जर आपला ड्रग जातो त्यावेळेस ते अफेक्ट करतं त्या कंटेनर. जर आपण एअरमध्ये ठेवलं तसंच ड्रग तुमचा फ्युरोसेमाइड तर ते लाईट अफेक्ट करते, त्यामुळे आपण ते कशामध्ये स्टोअर करतो ॲज वेल क्लोज कंटेनर अँड लाईट रेजिस्टंट कंटेनर. हे झालं तुमची स्टॅबिलिटी अँड स्टोरेज. नेक्स्ट युजेस ऑफ फ्युरोसेमाइड. त्याचं युजेस आहे ॲज अ डायरेटिक्स म्हणून यूज करतो. त्यानंतर डायरेटिक्स म्हणजे काय तर जो पण तुमचं लगीचं प्रमाण आहे ते वाढवण्यासाठी आपण करतो फ्युरोसेमाइड हा ड्रग यूज करतो. अँड देन टू ट्रीट इडिमा असोसिएट विथ कंजेस्टिव्ह हार्ट फेलर. ट्रीटमेंट ऑफ इडिमासाठी आपण काय करतो आपण डायरेटिक्स फ्युरोसेमाइड यूज करतो. देन नेक्स्ट फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. जे पण फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन आहे फ्युरोसेमाइडचे त्यामध्ये आहे तुमचं फ्युरोसेमाइड इंजेक्शन आणि फ्युरोसेमाइड टॅबलेट. अशा प्रकारचे जे काही दोन हे फॉर्म्युलेशन आहे फार्मास्युटिकल.
अँड देन नेक्स्ट ब्रँड नेम ऑफ फ्युरोसेमाइड त्याचं आहे लॅसिस अँड सॅल्युरिक्स. अशा प्रकारे त्याचे 2 ब्रँड नेम आहे. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये जे पण डिस्कस केलं आहे त्यामध्ये आपण आज नवीन चॅप्टर स्टार्ट केला तो आहे तुमचा डायरेटिक्स. बरोबर. डायरेटिक्समध्ये आपण त्याची फर्स्ट डेफिनेशन बघितली. डायरेटिक्स आर द ड्रग विच इन्क्रीज द रेट ऑफ युरिन एक्सक्रीशन बाय किडनी. जे पण युरिनचं एक्सक्रीशन रेट आहे ते वाढवण्यासाठी आपण करतो डायरेटिक्स ड्रग यूज करतो. त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन घेतले. क्लासिफिकेशनमध्ये 2 बेस आहे, त्यामध्ये एक केमिकल. तर त्यामध्ये 6 टाईप आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे तुमचा सायक्लिक पोलोनायट्रोजन कंपाऊंड, त्यामध्ये 2 डेरिव्हेटिव्ह पडतात, एक झॅन्थिन आणि पेट्रिडिन. त्यानंतर सेकंड ऑर्गेनो मर्क्युलरीज. त्यानंतर थर्ड टाईप आहे सल्फोनामाइड. फोर्थ आहे मिसेलिनियस सल्फोनामाइड. त्यानंतर फिफ्थ आहे फिनॉक्झी ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. 6th वन आहे मिसेलिनियस डायरेटिक्स. त्यानंतर आपण 2 दुसऱ्या बेसिसवर बघितलं. हायली ॲक्टिव्ह कंपाऊंड जे आहे तो तुमचा दुसरा बेस आहे डायरेटिक्सचा. त्यामध्ये 2 डायरेटिक्स, एक लो सिलिंग डायरेटिक्स आणि एक हाय सिलिंग डायरेटिक्स लूप. त्यानंतर त्याचं आपण एक एक्झाम्पल बघितलं फर्स्ट डायरेटिक्समध्ये फ्युरोसेमाइड. फ्युरोसेमाइडमध्ये तुमचं त्याची आपण केमिस्ट्री बघितली. हे तुमचं स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चरमध्ये आपण त्याचं केमिकल नेम बघितलं. ओके. केमिकल नेम बघितलं. त्याचं केमिकल नेम आहे 4-chloro-N-furofyryl 5-sulfamyl anthracic acid and second is 4-chloro-2-furofyryl amino 5-sulfamyl benzoic acid. अशा प्रकारचे 2 केमिकल नेम पडते. 2 केमिकल नेम का पडतात तर त्यामध्ये 2 बेसिक डेरिव्हेटिव्ह आहे. वन इज अ एन्थ्रेनिक ॲसिड अँड अनदर इज अ बेन्झोइक ॲसिड. हे तुमचे बेन्झोइक ॲसिड अँड एन्थ्रेनिक ॲसिड 2 डेरिव्हेटिव्ह असल्यामुळे आपण त्याचे 2 अल्टरनेटिव्ह केमिकल नेम पडतात. नेक्स्ट पॉईंट बघितलं आपण त्याची प्रॉपर्टीज बघितल्या. त्यानंतर नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टीज बघितले. त्यानंतर त्याचे जे पण स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन आहे ते बघितली. त्यानंतर युजेस इट इज यूज ॲज अ डायरेटिक्स म्हणून आणि टू ट्रीटमेंट ऑफ ओएडेमा असोसिएटेड कंजेस्टिव्ह हार्ट फेलियर. यासाठी आपण काय करतो फ्युरोसेमाइड डायरेटिक्स ड्रग यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट बघितलं आपण फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. जे पण डायरेक्ट फ्युरोसेमाइडचे फॉर्म्युलेशन आहे फार्मास्युटिकल त्यामध्ये इंजेक्शन अँड टॅबलेट अँड लास्ट इज द ब्रँड नेम. सो स्टार्ट नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ डायरेटिक्स. ते आहे तुमचं क्लोरोथायझिड. क्लोरोथायझिडची आपण केमिस्ट्री बघूया. त्याची केमिस्ट्री आहे इट इज अ 1,2,4 बेन्झोथायोडायझिन डेरिव्हेटिव्ह. जे पण तुमचं क्लोरोथायझाइड एक्झाम्पल आहे डायरेटिक्सचं हे काय तुमचं 1,2,4 बेन्झोथायोडाइज. जे पण तुमचं बेन्झोथायोडायझिन डेरिव्हेटिव्ह आहे ते काय असते तुमच्या ह्याच्यात म्हणजे प्रेझेंट असते थायोझाइड और बेन्झोथायोडाइड डेरिव्हेटिव्ह. ओके. इट इज लो सिलिंग डायरेटिव्ह. जे पण तुमचं एक्झाम्पल आहे हे काय तुमचं क्लोरोथायझाइड हे काय तुमचं लो सिलिंग डायरेटिक्स आहे. म्हणजे कमी प्रमाणात ते करतं तुमचा युरिनचा रेट काय करतो इन्क्रीज करतं कमी प्रमाणात. नेक्स्ट केमिकली इट differs from hydrochlorothiazide in having double bond between 3 and 4th position. केमिकली जे पण तुमचं क्लोरोथायझाइड हे काय डिफरंट फॉर्ममध्ये असतं तुमचं हायड्रोक्लोरोथायझाइड इन हॅव्हिंग डबल बॉन्ड बिटवीन. त्यामध्ये कसं डबल बॉन्ड असतो तुमच्या ॲट 3rd and 4th पोझिशनला कसं डबल बॉन्ड प्रेझेंट असतो. त्यानंतर त्याची आपण प्रॉपर्टीज बघूया. इट इज ऑकर ॲज व्हाईट क्रिस्टलाइन पावडर विच इज ओडरलेस अँड हॅज अ बिटर टेस्ट. जे पण तुमचं क्लोरोथायझाइड डायरेटिक्स ड्रग आहे याचं काय असतं तुमची एकदम व्हाईट क्रिस्टलाइन अशी पावडर असते. त्याला कुठल्या प्रकारची ओडर नसते. त्यांची टेस्ट कशी असते ही बिटर टेस्ट असते. नेक्स्ट प्रॉपर्टी इट इज व्हेरी स्लाइटली सोल्युबल इन वॉटर. हे कसं असतं तुमचं सोल्युबलमध्ये कसं असतं एकदम व्हेरी स्लाइटली अशी सोल्युबल असते तुमचं क्लोरोथायझाइड. अँड त्याची स्टोरेज कंडिशन आहे इट इज स्टोअर इन वेल क्लोज कंटेनर. जे पण स्टोरेज कंडिशन नेक्स्ट एक्झाम्पलची म्हणजे क्लोरोथायझाइड हे कशामध्ये स्टोअर केलं तुमचं कोणत्या टाईपमध्ये कंटेनर इट इज वेल क्लोज कंटेनरमध्ये आपण काय करतो स्टोअर करून ठेवतो. त्यानंतर नेक्स्ट त्याचे युजेस बघूया आपण. ॲज गिवन अंडर फ्युरोसेमाइड इट इज ऑल्सो यूज टू प्रिव्हेंट रिन्युअल स्टोन फॉर्मेशन. जो पण तुमचा क्लोरोथायझाइड डायरेटिक्स आहे हे काय तुमचं कशा हे तुमचं फ्युरोसेमाइड ड्रगच्या अंडरमध्ये येतं. इट इज ऑल्सो म्हणजे सेम
जे पण युजेस आहे क्लोरोथायझॉइडचं हे तुम्ही ॲज अ डायरेक्टिव्स म्हणून यूज करू शकता किंवा टू ट्रीटमेंट ऑफ ओएडिमा टू कंजेस्टिव्ह हार्ट फेलर किंवा रिनल डिसीजसाठी हा तुम्ही यूज करू शकता किंवा फॉर मॅनेजमेंट ऑफ हायपरटेन्शन यासाठी पण तुम्ही काय करू शकता तुमचं क्लोरोथायझॉइड ड्रग यूज करू शकता. त्याचबरोबर इट इज यूज टू प्रिव्हेंट रिनल स्टोन फॉर्मेशन. ज्यावेळेस तुम्हाला किडनी स्टोन होतं रिनल स्टोन फॉर्मेशन होतं त्यासाठी ज्यावेळेस तुमचं लघवीचं प्रमाण युरिनचं प्रमाण फ्लो कमी होतं त्यासाठी आपण काय करतो हा ड्रग देतो. त्यामुळे काय होतं तुमचं जो पण रिड्यूस एक्सक्रिशन ऑफ कॅल्शियम युरिन जे पण कॅल्शियमचं प्रमाण युरिनमध्ये तुमचं वाढलेलं असतं ते काय करतं कमी रिड्यूस म्हणजे काय डिक्रीज करतं कमी करतं. त्यासाठी आपण काय करतो हा क्लोरोथायझॉइड डायरेक्टिव्स ड्रग काय करतो आपण यूज करतो प्रिव्हेन्शन ऑफ रिनल स्टोन फॉर्मेशनसाठी. आणि लास्ट त्याचं ब्रँड नेम आहे सॅल्युरिक. हे त्याचं झालं ब्रँड नेम ऑफ क्लोरोथायझॉइड. अशा प्रकारे आपण नेक्स्ट जे पण एक्झाम्पल बघितलं आहे क्लोरोथायझॉइड त्याची केमिस्ट्री आहे इट इज 1,2,4 बेन्झोथायडायझिन डिरेटिव्ह. जी पण तुमची 1,2,4 बेन्झोथायडायझिन डिरेटिव्ह आहे हे कंटिन्यू असं तुमचं क्लोरोथायझॉइडचं एक्झाम्पल. आणि हे जे पण तुमचं क्लोरोथायझॉइड डायरेटिक्स आहे हे काय तुमचं इट इज लो सिलिंग डायरेटिक्समध्ये असतं. कमी प्रमाणात ते काय करतं युरिनचं रेट इन्क्रीज करत असतं. केमिकली इट इज डिफर फ्रॉम हायड्रोक्लोरोथायझिन इन हॅव्हिंग डबल बॉन्ड बिटवीन 3 and 4 पोझिशन. 3 and 4 पोझिशनला काय असतं तुमचं क्लोरोथायझॉइड रिंगला काय असतं डबल बॉन्ड अटॅच असते. आणि नेक्स्ट प्रॉपर्टी जे पण त्याचे प्रॉपर्टीज आहे ते प्रॉपर्टी त्याची कसे असते व्हाईट क्रिस्टलाइन त्याची पावडर असते आणि बिटर टेस्ट त्याला कुठल्या प्रकारचा कलर नसतो. नेक्स्ट त्याचे जे पण सोल्युबिलिटी आहे सोल्युबिलिटी स्लाइटली सोल्युबल असतं आणि ते आपण कशामध्ये स्टोअर करतो वेल क्लोज कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवतो. आणि त्याचे युजेस जे आहे क्लोरोथायझॉइडचे त्याचे युजेस आहे सेम ॲज अ फ्युरिसमाइड अँड डिफरंट अनदर युजेस इज इट इज ऑल्सो यूज इन प्रिव्हेंट रिनल स्टोन फॉर्मेशन. रिनल स्टोन फॉर्मेशनसाठी ते काय करतो आपण यूज करतो. लास्ट त्याचं ब्रँड नेम बघितलं आपण त्याचं सॅलरी. अशा प्रकारे आपण आज पूर्ण 2 एक्झाम्पल बघितले डेफिनेशन क्लासिफिकेशन ऑफ डायरेटिक्स. थँक्यू सो मच.